नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका डिग्री कोर्स बद्दल पाहणार आहोत जो बीएससी अंतर्गत तो जो आहे बीएससी केमिस्ट्री ऑनर्स. आता याआधी आपण बीएससी इन केमिस्ट्री पाहिलं होतं. हे ऑनर्स काय आहे, ज्यावेळेस हे नाव लागतं हे ऑनर्स, यामध्ये काय शिकवलं जातं, बाकी ह्या केमिस्ट्रीपेक्षा हे कसं वेगळं आहे, याच्यामध्ये सिलेबस काय आहे, किती वर्षाचा हा कोर्स पाहायला भेटतो, या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. आता हा कोर्स काय आहे, तर यामध्ये मेनली रिॲक्शन ऑफ मटेरियल्स तसेच ॲटॉमिक मॉलिक्युलर्स यांच्याबद्दल सविस्तर जो डीप अभ्यास आहे तो याच्यामध्ये घेतला जातो. केमिस्ट्री बद्दलच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बीएससी केमिस्ट्रीमध्ये बी शिकू शकता, पण लिमिटेड रिसोर्सेसमध्ये मॅक्झिमम सुटेबल प्रोडक्ट कसं निघू शकतं किंवा त्यातून जे रिझल्ट्स आहेत ते कसे येऊ शकतात याबद्दल विस्तृत जास्त डिटेल्सचा अभ्यास या ऑनर्समध्ये केला जातो, म्हणजे बीएससी केमिस्ट्री ऑनर्समध्ये. आणि याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. आता आपण याची एलिजिबिलिटी पाहूया की यासाठी तुम्ही जी शैक्षणिक पात्रता आहे ती काय आहे. तर बघा, जेही विद्यार्थी 12वी पास आउट आहेत, म्हणजे तुमची जर 12वी झाली असेल तर तुम्ही या कोर्ससाठी इमिडिएट ऍडमिशन घेऊ शकता आफ्टर कम्प्लिटिंग 12th. याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 55% मार्क्स पाहिजेत. सर्व विषयामध्ये तुम्ही पास आउट असले पाहिजेत, तर तुम्हाला याच्यामध्ये जे ऍडमिशन आहे ते इझिली मिळून जातं. आणि ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता. काही ऍडमिशनचे मेरिट बेसिसवर आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. आता याची आपण ऍडमिशन प्रोसेस बघूया. याची ऍडमिशन जसं आत्ताच मी सांगितलेलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही याचं ऍडमिशन करू शकता, पण एंट्रन्स एक्झाम बेस आणि डायरेक्ट तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर सुद्धा ऍडमिशन मिळून जाते. ते कसे, आता ऑनलाईन ऑफलाईनसाठी तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये व्हिजिट करावे लागेल किंवा तुम्हाला कॉलेजचे जे ऑफिशियल साईट्स आहेत त्यांच्यावर जावं लागेल. याच्यासाठी कॉलेज कुठे कुठे आहेत हा प्रश्न असेल तुमचा, तर व्हेरियस कॉलेज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कॉलेज अवेलेबल आहेत, पण तिथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम लागते. हे एंट्रन्स एक्झाम कॉलेज तर्फे ठेवलेले असते. तुम्हाला ती पास आउट होणे गरजेचे आहे. मेरिटमध्ये येऊन शॉर्टलिस्ट होते, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे ऍडमिशन जे आहे ते फीस भरून पूर्ण करावे लागते. महाराष्ट्रामध्ये जे आहे तुम्ही 12th पास असाल आणि तुमच्याकडे जे 12वीचे मार्क्स असतात त्या मार्क्सच्या बेसिसवरच तुम्हाला इझिली जे आहे ते ऍडमिशन मिळून जाते. याच्या कॉलेजबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती वाचायची असेल की कोणतं कॉलेज आहे किंवा कॉलेजचं नाव काय, त्याच्यामध्ये ॲव्हरेज फी तुम्हाला वार्षिक फी किंवा पूर्ण 3 वर्षाच्या पिरियडमध्ये किती फी जाऊ शकते, तर हे सर्व ज्या डिटेल्स आहेत त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये तुम्हाला वाचायला भेटतील. तिथे जाऊन तुम्ही कम्प्लिटली हे रीड करू शकता. आता आपण याचा कालावधी पाहूया की याचा कालावधी किती वर्षाचा पाहायला भेटतो. ॲज आय सेड बिफोर की याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो, पण या 3 वर्षामध्ये तुम्हाला जो सेमिस्टर पद्धतीने जे आहे त्याच्या परीक्षा द्यायला जमतात, म्हणजे त्यानुसारच हा अभ्यासक्रम जो आहे तो ऑफर केला जातो. आता 3 वर्षाचा आहे म्हणल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 6 सेमिस्टर्स पाहायला भेटतात. पर इयर तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात आणि हे 6 सेमिस्टर तुम्हाला जे आहे पास आउट होणे गरजेचे आहे. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष म्हणजे 6 सेमिस्टर पूर्ण होतात त्याच्यानंतर तुम्हाला हे डिग्रीचे जे सर्टिफिकेट आहे ते मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये यूज करू शकता. तर आता आपण याचा सिलेबस पाहूया. सो नाव यू कॅन सी ऑन द स्क्रीन. ऑर्गॅनिक केमिस्ट्री तसेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री चे जे पार्ट्स आहेत, तसेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स अँड ड्रग्स, फिजिकल केमिस्ट्री, मॉलिक्युलर अप्रोच, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतात. हे सर्व विषय जे आहे तुम्हाला डिटेलमध्ये जर रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून बघू शकता. या 3 वर्षाच्या सिलेबसमध्ये मेनली फोकस हा केमिस्ट्रीवर आहे, कारण हा केमिस्ट्री ऑनर्सचा कोर्स आहे. त्याच्यामुळे 3 वर्षामध्ये तुम्हाला हा सिलेबस जो आहे तो अभ्यासायला किंवा रीड करायला पाहायला भेटणार आहे. आता आपण यातील पुढील संधी पाहूया की कोर्स तर तुम्ही कंप्लीट कराल, याच्यानंतर काय. तर बघा, हा कोर्स केल्यानंतर खूप साऱ्या जॉब पोझिशन्स तुमच्यासाठी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही केमिस्ट, टीचर किंवा प्रोफेसर किंवा तुम्ही केमिकल सायंटिस्ट बनू शकता. तर अशा खूप साऱ्या टॉप रिक्रुटर कंपन्या सुद्धा आहेत जिथे तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो. ऍग्रिकल्चरचं सेक्टर आहे, बायोटेक्नॉलॉजीचं रिसर्च सेक्टर आहे,
केमिस्ट्रीचा आहे, अशा खूप साऱ्या केमिकलच्या कंपनीज आहेत, तिथेही तुम्हाला जॉब इझिली मिळू शकतो. हे तर झालं प्रायव्हेट सेक्टरचं. ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही तुम्ही ह्या डिग्रीच्या बेसिसवर जे आहे ते एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. हे सगळं काही तुमच्या स्किल्सवर आणि तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. आणि जर तुम्हाला याचे जॉब रोल्स आणि किती पगार म्हणजे किती वार्षिक उत्पन्न तुमचं याच्यातून निघू शकतं हे जर तुम्हाला वाचायचं असेल, रीड करायचं असेल, तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. आता पाहूया लास्ट बट नॉट लिस्ट हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. का निवडायला पाहिजे याचं उत्तर हे की बघा, केमिस्ट होणे किंवा सायंटिस्ट होणे किंवा ॲग्रिकल्चरच्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करणे हा बऱ्याच जणांचा ड्रीम असतो. केमिकल फॉर्म्युलाज किंवा त्याच्यापासून वेगळ्या नवीन गोष्टी निर्माण करणे, जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्यापासून एक चांगलं प्रोडक्ट किंवा आउटपुट तयार करणे, हे जर तुम्हाला आवड असेल तर अशा विषयासाठी तुम्ही हा कोर्स निवडला पाहिजे. यातून मी जसं आता प्रिव्हियसली सांगितलेलं आहे, गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप साऱ्या जॉब्स आहेत मित्रांनो. त्यामुळे जर 12वी तुमची झालेली असेल आणि तुम्ही जर कन्सिडर करत आहात की कोणता कोर्स करू, तर तुम्ही याला कन्सिडर करू शकता जर तुमच्या केमिस्ट्रीमध्ये तुमची नक्की आवड असेल तर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग जर काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथेही आपण बोलू शकतो तुमच्या करिअर गायडन्स बद्दल. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.